ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी जीत आणि गीतेच्या 24व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. अध्याय पहिला, श्लोक 17वा आणि 18वा काय आहे? काश्यस्य परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकेश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखांदधमुहि पृथक पृथक. म्हणजे काय? हे राजन किंवा हे पृथ्वीपते, ते धृतराष्ट्राला संजय संबोधित करतात की श्रेष्ठ धनुर्धारी काशीराज आणि महारथी शिखंडी, तसेच दृष्टद्युम्न आणि राजा विराट आणि अजेय सात्यकी, राजा द्रुपद आणि द्रौपदीचे 5 पुत्र, तसेच विशाल बाहू असणारा सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी सर्वशः सर्व बाजूंनी वेगवेगळे आपापले शंख वाजविले. भाषांतर ऐकूया की महाधनुर्धर काशी नरेश, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, तसेच अपराजित असा सात्यकी, द्रुपद द्रौपदीचे पुत्र, सुभद्रेचा महाबाहू पुत्र, या सर्वांनी हे राजन आपापले वेगवेगळे शंख वाजविले. व्याख्या काय आहे? महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होते. हा पूर्वजन्मात स्त्री म्हणजे काशीराजाची कन्या अंबा होता आणि या जन्मातही द्रुपदराजाच्या उदरी कन्यारूपानेच जन्माला आला होता. हाच शिखंडी नंतर स्थूनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला. आता स्थूनाकर्ण म्हणजे मोठे कर्ण असलेला, कान असलेला, एलियन म्हणून परग्रहवासी. कशावरून? यक्ष ह्या शब्दाचा अर्थच अंतरिक्षातून प्रवास करत पृथ्वीवर येणारे असा अर्थ आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. भीष्माच्या आणि त्याच्याकडून त्या काळामध्ये हे लिंग परिवर्तन झालेलं आहे अशी कथा आहे. यातलं खरं काय आणि खोटं काय, पण ही कल्पना त्या काळातल्या ग्रंथांमध्ये आलेली आहे. कल्पना म्हणून तरी ही स्वीकारणं आपल्याला, त्याला प्रत्यय नाही, तर आपल्याला दुसरा पर्याय नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे प्रत्यक्षात घडलं असेल किंवा नसेल हा विचार मनात आणू नका, पण त्याचा उल्लेख मात्र इथे आहे आणि आजच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर त्याचा कंटेम्पररी त्याचा जो संदर्भ जो आहे आत्ताच्या काळामधला, तो समजून घेऊया आणि पुढे सरकत राहूया. कारण इथे या गोष्टींवरती शंका निर्माण करणं किंवा त्याच्याबद्दल हे खरं आहे खोटं आहे याची सत्य असत्यता पाहणं पडताळणं हा आपला उद्देश नाही आहे. स्वतःबद्दल जाणून घेणं हा उद्देश आहे. तिन्ही काळामध्ये शरीर म्हणून आपण अस्तित्वात असताना, नसताना, किंवा ज्यावेळेला नव्हतो मागे भूतकाळामध्ये, शरीर म्हणून अस्तित्वात पण आत्मा म्हणून अस्तित्वात आपलं कायम असणं जे आहे, अस्तित्व त्यातलं जे आहे हे समजून घेणं हा इथे आपला उद्देश असल्यामुळं या गोष्टीतलं थोडंसं विज्ञान जे काही आहे आत्ताच्या काळामधला त्याचा जो काही संदर्भ आहे हा आपण लक्षात घेऊ आणि त्या काळात ते नेमकं तिथे उल्लेख होत असताना समजा घडलेला असेल प्रत्यक्षात, तर कसं घडलेलं असेल तेही आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करू. की भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला ते स्त्रीचं समजत होते. या कारणाने ते त्याच्यावर बाण सोडत नव्हते. अर्जुनाने युद्धप्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यांवर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते. पहा, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. आता या ठिकाणी काही लोकांना शंका येईल की पितामह भीष्मांना जो मृत्यू, अर्जुनाने ज्यांना मृत्यूपर्यंत नेलं, शरपंजरी त्यांना निजण्यामध्ये त्यांनी भाग पाडलं, तर हे कपट करून केलेलं आहे किंवा कसं? सगळ्यात मुख्य गोष्ट मी मागच्या एका भागामध्ये सांगितली होती की हा उपाय स्वतः भीष्मांनी सांगितला की असं कर म्हणून. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे 2 भाग एक होत असतात. ज्या पद्धतीने ज्या व्यक्तीचा मृत्यू लिहिलेला आहे त्याच पद्धतीने त्याला तो प्राप्त होत असतो, आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरण आहे महाभारताच्या आधी रामायणामध्ये ज्यावेळेला बालीचा वध रामाने
केला त्यावेळेला राम हे प्रत्यक्षात युद्धामध्ये समाविष्ट नव्हते. युद्ध तर बाली आणि सुग्रीवामध्ये चाललेलं होतं आणि रामाने बाण मारला. ते तशा पद्धतीने बाण मारायला सज्ज झालेत याची कल्पनाच बालीला नव्हती. म्हणजे त्याच्या कोणत्याही सावध न करता त्याला रामाने मारलेलं आहे. बाली युक्तिवाद करतो. मृत्यू पंथाला लागलेला असताना आणि प्रभू रामचंद्रांना विचारतो की तू मला लबाडीने मारलेस. प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात, तू मला धर्म शिकवू नकोस. वीरगती प्राप्त होण्याच्या लायकीचा तू नाहीस. पत्नी आहे आपल्या भावाची, तर ती मुलीसारखीच आहे. तिच्याशी तू संबंध ठेवलास, जबरदस्ती केलीस. तर या परिस्थितीमध्ये तू कोणत्याही पद्धतीने म्हणजे मारला जाण्याच्या लायकीचा आहेस. समजून घेतलं पाहिजे हा विषय. आणि तुझ्याशी प्रत्यक्ष युद्ध करून मी जर तुला गती दिली असती तर तू मोक्षप्राप्त झाला असता, ज्याची तुझी पात्रता नाही आहे. म्हणून प्रभू रामचंद्र सांगतात, तुला असाच मारला पाहिजे होता. या पद्धतीने ज्या अन्यायाच्या गोष्टी प्रत्यक्ष गप्प बसल्यामुळे भीष्मांच्या समोर घडल्या आणि त्या गोष्टीला भीष्मसुद्धा कारणीभूत झाले, प्रत्यक्ष कळत न कळत नव्हे, पूर्ण जाणीवपूर्वक. तर त्यांचा मृत्यू कसा व्हावा या गोष्टी खूप गौण होऊन जातात, हे समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने ते मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करतील त्या पद्धतीने त्यांना तो दिला गेला पाहिजे. आणि तसंच केलेलं आहे अर्जुनाने, आणि ते साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. पुढे जाऊया. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. युद्धाचे वेळी याने द्रोणाचार्याकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठविले होते. शेवटी कौरव सैन्यातील 6 महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्यावर शस्त्रांचा मारा केला. दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने याचा मृत्यू झाला. संजयाने शंखवादनाच्या वर्णनात कौरव सैन्यातील शूरवीरांपैकी केवळ भीष्माचार्यांचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरवीरांपैकी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी 18 वीरांची नावे घेतली. यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा, कौरव सैन्याचा आदर नाही, म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नव्हते. परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा, पांडव सैन्याचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवाविषयी आदरभाव असल्याकारणाने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करण्यातच त्यांना आनंद वाटत आहे. पहा, ही अत्यंत विलक्षण गोष्ट आहे. मी मागच्या काही भागामध्ये सांगितल्याप्रमाणे कौरव आणि पांडव आपल्यामध्येच आहेत. कोणत्या व्यक्तित्वाचा आपल्यामध्ये कोणत्या क्षणी कसा प्रभाव असतो त्यावर आपल्या जगण्याचा जो काही मार्ग आहे तो कुठल्या दिशेने जातो आणि आपण नेमकं कुठलं गंतव्य आहे जिथे पोचणार आहोत ते ठरत असतं. निवड आपण करत असतो. दोन्हीही अस्तित्वात आहे. तिन्ही गुण आपल्यामध्ये आहेत. सत्व आहे, रज आहे, तम आहे. पण कोणत्या क्षणी कोणत्या त्यातल्या गुणाचा प्रभाव आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे याचा विवेक आपल्यामध्ये जर नसेल तर आपलं जगणं हे कठीण होऊन जातं. पहा, म्हणून या ठिकाणी या सगळ्यांचा परिचय, त्या कौरवाचाही परिचय आणि त्या पांडवांचाही परिचय आपल्याला होणं अपेक्षित आहे. पांडव धर्माने वागतात, तसं आपण धर्माने वागलो तर धर्मो रक्षित रक्षित. आपण आपलं कर्तव्य पार पाडलं तर आपल्याबद्दल ज्यांची कर्तव्य तेही त्यांचं आपल्याबद्दल जे कर्तव्य असतं ते पार पाडत राहतील. आपण हे समजून घेतलं पाहिजे. जर आपण इंद्रियांच्या आहारी जाऊन आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छापूर्तीच्या मागे लागून आपण आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करायला लागलो, आपण आपले फसवे अन्याय स्वतःवरती, मी स्वतःला असं करून घेतले, मी तसं करून घेतले, माझं स्वतःकडे लक्षच नसतं, असं म्हणून आपण आपल्यातल्या सद्गुणांना दोष देऊन ह्या सद्गुणांच्यामुळे माझं नुकसान झालं असं जर आपण म्हणायला लागलो तर आपला विनाश हा अटळ आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आपले गुण, एखादा गुण असतो एखाद्या माणसामध्ये, ते कमीच असतात संख्येने, गुण अवगुणच जास्त असतात. पाणी हे खालच्या दिशेने वाहत जातं, त्याला सांगावं लागत नाही नैसर्गिकरित्या की तू खालच्या दिशेने वाहा म्हणून, पण
ते वरच्या दिशेने जर त्याचा प्रवाह वाहायचा असेल किंवा ते उलट दिशेने जर जायचं असेल तर तपश्चर्येने त्या सूर्याच्या सान्निध्यात येऊन तापून त्याची वाफ होऊन मग ते पाणी आकाशाकडे जातं आणि ती जी उंची प्राप्त करतं ते पुन्हा बरसताना ते पहा ढग होऊन पावसाचा ढग होऊन बरसतं, त्याचा वर्षाव त्यानंतर होतो. अशाच पद्धतीने आपण ऊर्ध्वगामी आपलं जगणं असावं. आपण सतत आपल्याला उंच 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 नेत जाणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या लक्षात येईल आपली शारीरिक बांधणीसुद्धा इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. स्पाईन ज्याला म्हणतात, मणका जो आहे माशांचा आडवा असतो. म्हस किंवा वाघ किंवा कोणतेही जर वन्य प्राणी पाहिलेत, कुत्रा असेल पाळीव प्राणी असेल, घोडा असेल पाळीव प्राणी, कोणतेही हे प्राणी आहेत त्यांचा आडवा असतो. माणूस हा एकमेव असा आहे. माकडसुद्धा आडवंच लक्षात घ्यायला पाहिजे. ते ज्यावेळेला चालतं त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, बसतं त्यावेळेला ते ते स्पाईन ताट करून बसलेलं असतं, पण इतर वेळी मात्र त्याचाही स्पाईन आडवाच असतो. फक्त माणूस असा आहे की जो चालताना बसताना सगळ्याच बाबतीमध्ये विशेषतः चालताना तो पाठीचा कणा ताट करून चालत असतो. आपण समजून घेतलं पाहिजे. का? ऊर्ध्वगामी बुद्धीची किंवा या एकूणच आपल्या सेरिब्रल जी म्हणतो आपण त्याची कपॅसिटी जी क्षमता आहे ती मनुष्याला वेगळ्या पद्धतीची दिलेली आहे. भगवंतांनी विचार करण्याची क्षमता वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यातून निवड करण्याची वेगळ्या पद्धतीची क्षमता दिलेली आहे. अशा या सगळ्या गोष्टी मनुष्य प्राण्याला वेगळ्या दिलेल्या ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि सत असत विवेक बुद्धी ही शाबूत ठेवण्यासाठी. सत काय आहे, असत काय आहे, धर्मसत आहे, शाश्वत आहे. अधर्म, इच्छापूर्ती, त्यासाठीच जगणं हे अशाश्वत. आपल्यालाही माहिती आहे इच्छा कधी झाली आणि ती क्षणभंगूर असते. सगळ्या इच्छा पूर्ण होतात असंही होत नाही. ते कायम टिकून राहतं आणि पुन्हा एकच इच्छा वारंवार पूर्ण होते असंही होत नाही. यामुळे इच्छा ही क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे, कायमस्वरूपी टिकणारी नाही, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं असताना कौरवांचं दमन करणं हा विषय नाही आहे. उलटपक्षी आपल्यातले जे पांडव आहेत, 5 जे महत्त्वाचे आपल्यातले जे मुख्य संपदा आहे आपली, ती संपदा, ते गुण जे आहेत त्या गुणांची जोपासना करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते जाणलेच नाहीत तर कशी करणार? म्हणून आधी पहिल्यांदा आपल्यामध्ये काय गुण आहेत, आपलं स्वरूप काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी हे अध्यात्म आहे. ओम परमात्मने नमः.